नमस्कार मंडळी, मराठी वर्गमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमचं होस्ट आणि आज आपण महाटेट परीक्षेसाठी एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. हा विषय असा आहे जो तुम्हाला फक्त परीक्षेत मार्क मिळवून देणार नाही, तर एक चांगला शिक्षक बनण्यासाठी सुद्धा मदत करेल. हो, आपण बोलतोय लॉरेन्स कोलबर्गचा नैतिक विकासाच्या सिद्धांताविषयी. चला तर मग थेट सुरुवात करूया. चला, एक छोटीशी गोष्ट ऐकूया. विचार करा की तुमच्या खूप जवळच्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे. डॉक्टर सांगतात की फक्त एकच औषध आहे जे तिला वाचवू शकतं, पण ते औषध इतकं महाग आहे की तुमच्याकडे तेवढे पैसेच नाहीयेत. तर अशा वेळी तुम्ही काय कराल? विचार करा. चोरी करणं योग्य ठरेल की अयोग्य, आणि का? तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो का घ्याल? तुमचं उत्तर आणि त्यामागचं कारण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या याच का मध्ये कोलबर्गच्या सिद्धांताचं सगळं सार दडलेलं आहे. आपण ज्या नैतिक गोंधळात अडकलो होतो ना, अगदी त्याच प्रश्नांनी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोलबर्ग यांना विचार करायला भाग पाडलं. त्यांनी जीन पियाजे यांच्या कामातून प्रेरणा घेतली आणि आपल्या नैतिक विचारांचा, म्हणजे आपण बरोबर आणि चूक कसं ठरवतो, याचा एक जबरदस्त नकाशा तयार केला. तर नैतिक विकास म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात आपली सद्सद्विवेक बुद्धी, आपली नैतिक तत्व आणि योग्य अयोग्य ठरवण्याची आपली ताकद हळूहळू वाढत जाते, डेव्हलप होत जाते. कोलबर्ग म्हणतात की हा विकास काही ठरलेल्या टप्प्यांमधून जातो आणि हेच टप्पे आपल्याला परीक्षेसाठी समजून घ्यायचे आहेत. कोलबर्गने या संपूर्ण नैतिक प्रवासाला 3 मुख्य लेव्हल्समध्ये विभागलं आहे: पूर्वसामान्य, सामान्य आणि उत्तर सामान्य. आणि प्रत्येक लेव्हलमध्ये परत 2 टप्पे आहेत, म्हणजे एकूण झाले 6 टप्पे. चला तर मग या नैतिक विकासाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया प्रत्येक टप्प्यावर आपला विचार कसा बदलतो. आता आपण नैतिक विकासाच्या या शिडीची एक एक पायरी चढणार आहोत. आणि हो, हे सगळं आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सोप्या उदाहरणांसोबत समजून घेऊया, म्हणजे लक्षात ठेवायला अगदी सोपं जाईल. पहिली लेव्हल आहे पूर्वसामान्य स्तर. हे साधारणपणे 4 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये दिसते. या वयात मुलांची नैतिकता पूर्णपणे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे एखादी गोष्ट चांगली की वाईट हे ते शिक्षा किंवा बक्षीस यावरून ठरवतात. त्यांच्यासाठी नैतिकतेचा अर्थच तो असतो. या लेव्हलचा पहिला टप्पा आहे दंड आणि आज्ञाधारकता. नावाप्रमाणेच इथे सगळा खेळ भीतीचा आहे. मुलं नियम का पाळतात? कारण त्यांना शिक्षा टाळायची असते. एखादी गोष्ट वाईट का आहे? कारण ती केल्यावर मार बसतो. म्हणजे मी चोरी करणार नाही, कारण पकडलो गेलो तर मला शिक्षा होईल. इथे नैतिकतेचा विचार नाहीये, फक्त शिक्षेची भीती आहे. दुसरा टप्पा आहे स्वार्थ आणि देवाणघेवाण. याला आपण टिट फॉर टॅट किंवा जशास तसे असंही म्हणू शकतो. इथे मुलांच्या डोक्यात स्वतःच्या फायद्याचा विचार असतो. माझा काय फायदा हा विचार इथे मुख्य असतो. जसं की मी तुला मदत करेन, पण बदल्यात मला काय मिळणार? किंवा तू मला तुझं खेळणं दे, मगच मी तुला मदत करेन. म्हणजे इथे सगळा व्यवहार आहे. बरं, आता मुलं थोडी मोठी झालीयत. आता फक्त शिक्षा आणि बक्षिसाचा विचार करून भागत नाही. आता आपण आलो आहोत दुसऱ्या लेव्हलवर, सामान्य स्तर. या स्तरावर व्यक्ती समाजाचे नियम, अपेक्षा या सगळ्याचा विचार करू लागते. यातला तिसरा टप्पा म्हणजे चांगला मुलगा, चांगली मुलगी. इथे व्यक्तीला इतरांच्या नजरेत चांगलं बनायचं असतं. इतरांकडून कौतुक मिळवणं, त्यांची मान्यता मिळवणं हेच मुख्य ध्येय असतं. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, हा विचार इथे खूप महत्त्वाचा असतो. जसं की मी खरं बोलेन, कारण त्यामुळे सगळे मला एक चांगला मुलगा म्हणतील. एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट, बालमानसशास्त्राचे असेच सगळे महत्त्वाचे सिद्धांत सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी आमची प्लेलिस्ट नक्की बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महाटेटच्या तयारीसाठी त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. चौथा टप्पा आहे कायदा आणि सुव्यवस्था. इथे विचार थोडा मोठा होतो. आता व्यक्ती फक्त जवळच्या लोकांचा नाही, तर पूर्ण समाजाचा विचार करते. समाज व्यवस्थित चालावा यासाठी कायदे आणि नियम पाळणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी भावना इथे तयार होते. जसे की ट्रॅफिकचे नियम पाळायलाच पाहिजेत, कारण त्यामुळेच रस्त्यावरची व्यवस्था टिकून राहते. आणि आता आपण पोहोचलोय या सिद्धांताच्या सर्वोच्च स्तरावर, तिसऱ्या लेव्हलवर, उत्तर सामान्य स्तर. इथे व्यक्ती समाजाच्या आणि कायद्याच्याही पलीकडे जाऊन विचार करते. चला बघूया हे कसं घडतं. यातला 5वा टप्पा आहे सामाजिक करार.
इथे व्यक्तीला कळतं की कायदे हे लोकांसाठी आहेत, लोक कायद्यांसाठी नाहीत. म्हणजे जर एखादा कायदा लोकांवर अन्याय करत असेल तर तो कायदा बदलला पाहिजे, कारण मानव अधिकार हे कायद्यांपेक्षा मोठे आहेत, असा प्रगल्भ विचार या टप्प्यावर येतो. आणि 6वा शेवटचा आणि सर्वोच्च टप्पा आहे सार्वत्रिक नैतिक तत्त्वे. असं म्हणतात की खूप कमी लोक ह्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. इथे व्यक्ती स्वतःच्या आतल्या आवाजावर म्हणजे सद्सद विवेक बुद्धीवर आणि काही वैश्विक तत्वांवर चालते, जसं की न्याय, समानता, सत्य. कायद्याच्या विरोधात जाऊनही ही माणसं आपल्या तत्वांशी ठाम राहतात. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांसारखी व्यक्तिमत्व ह्या टप्प्याचं उत्तम उदाहरण आहेत. चला 1 मिनिटात सगळं परत एकदा बघूया. हा चार्ट म्हणजे परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी एक परफेक्ट टूल आहे. पहिलं स्तर म्हणजे शिक्षा आणि बक्षीस, दुसरा स्तर म्हणजे समाज आणि नियम, आणि तिसरा सर्वोच्च स्तर म्हणजे स्वतःची नैतिक तत्व. अगदी सोपा आहे. सिद्धांत तर समजून घेतला. आता बघूया परीक्षेत याचा कसा उपयोग होतो. तयार आहात एका छोट्या चॅलेंजसाठी? आता तुमच्यासमोर येतील मागील वर्षीच्या महाटेट परीक्षेत आलेले काही प्रश्न. चला, पहिला प्रश्न. कोलबर्गच्या सिद्धांतानुसार दंडाची भीती ही संकल्पना कोणत्या टप्प्यात दिसते? काय वाटतंय? आपलं उत्तर पटकन खाली कमेंटमध्ये टाईप करा. आणि बरोबर उत्तर आहे टप्पा 1, म्हणजेच दंड आणि आज्ञाधारकता. हा तोच पहिला टप्पा आहे जिथे लहान मुलं फक्त शिक्षा टाळण्यासाठी वागतात. ओके, दुसरा प्रश्न. चांगला मुलगा, चांगली मुलगी हा टप्पा कोणत्या स्तरात मोडतो? आठवा जरा, आपण नुकताच याबद्दल बोललो. आणि याचं उत्तर आहे सामान्य स्तर, म्हणजेच कन्व्हेन्शनल लेव्हल. कारण याच स्तरावर लोकांना समाजाकडून, इतरांकडून चांगलं म्हणून घ्यायचं असतं. तिसरा प्रश्न अगदी सोपा आहे पण महत्वाचा आहे. कोलबर्गच्या सिद्धांतामध्ये एकूण किती टप्पे आहेत? उत्तर आहे 6 टप्पे. कन्फ्यूज व्हायचं नाही. 3 स्तर आणि प्रत्येक स्तरात 2 टप्पे, म्हणजे एकूण झाले 6 टप्पे. चौथा प्रश्न. सामाजिक करार किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट हा टप्पा कोणत्या स्तरात येतो? हा थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे उत्तर सामान्य स्तर, म्हणजेच पोस्ट कन्व्हेन्शनल लेव्हल. कारण इथेच व्यक्ती कायद्यांच्या पलीकडे जाऊन न्यायाचा विचार करते. आणि शेवटचा 5वा प्रश्न. कोलबर्गच्या सिद्धांतावर कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा प्रभाव होता? आठवतंय का? आपण अगदी सुरुवातीलाच यावर बोललो होतो. अगदी बरोबर. उत्तर आहे जीन पियाजे. कोलबर्गने पियाजे यांच्याच कामाला पुढे नेत आपला नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला होता. ठीक आहे, सिद्धांत समजला, प्रश्नही सोडवले. पण शिक्षक म्हणून हे सगळे आपल्याला का माहिती पाहिजे? वर्गात याचा काय उपयोग? चला जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा सिद्धांत आपल्याला वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायला मदत करतो. जर तुम्हाला कळालं की तुमचा एखादा विद्यार्थी अजूनही फक्त शिक्षेच्या भीतीनेच वागतोय, तर तुम्ही त्याला सहानुभूती आणि योग्य अयोग्य यातील खरा फरक समजावून सांगू शकता. म्हणजे तुम्ही फक्त विषय नाही शिकवत, तर एक चांगला माणूस घडवत असता. मला आशा आहे की हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि समजलं असेल. आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ह्या विषयाच्या PDF नोट्स आणि सरावासाठी एक क्विज यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती नक्की बघा. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. एक भावी शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला फक्त शिक्षेच्या भीतीवर आधारित नैतिकतेकडून सहानुभूती आणि समजुतीवर आधारित नैतिकतेकडे कसं घेऊन जाल यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.